पाहत मित्रांनो, आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. काल सांगितल्याप्रमाणे आज 11व्या रात्रीची गोष्ट सुरू करते. नाव आहे भूतदया. राम, तो दिवा बाजूला कर, माझ्या डोळ्यावर उजेड नको, श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता, गार वारा वाहत होता, म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना आणि हे कथाप्रवचन होय. श्यामला दिव्याचा त्रास होत असे. राम मात्र दिवा बाजूस करू लागला. परंतु भिका कसा ऐकतो? इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात, कानांनी ऐकतो आणि डोळ्यांनी बघतो. तुमच्या शब्दांचा परिणाम होतो, त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावांचाही परिणाम होतो. केवळ ऐकण्यानं काम होत असतं तर नाटक अंधारातही करता आलं असतं, भिका म्हणाला. मी काही नाटक नाही करीत, माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे, श्याम म्हणाला. आम्ही नाटक नाही म्हणत, परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्यानं परिणाम होतो. रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत, परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावयास जात असत. रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत. नामदेव म्हणाला, बरं, असू दे दिवा, तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला, असं म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली. एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो. तुळशीचं अंगण भलं मोठं लांब रुंद होतं. तुळशीच्या अंगणात एकच उंच उंच बेहळ्याचं झाड होतं. एकाएकी टप असा आवाज झाला. मी आणि माझा धाकटा भाऊ कसला आवाज झाला ते पाहू लागलो. काहीतरी पडलं होतं खास. आम्ही सर्वत्र शोधू लागलो. शोधता शोधता झाडावरून पडलेलं एक पाखराचं लहानसं पिल्लू आढळलं. त्याची छाती धडधडत होती. फार उंचावरून पडलं होतं ते. त्याची फारच दुर्दशा झाली होती. डोळा गोळा झाला होता. अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते. डोळेसुद्धा ते नीट उघडीत नव्हते. डोहाराचा भाता जसा हलतो त्याप्रमाणे त्याचं सारं अंग एकसारखं हलत होतं, खालीवर होत होतं. त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी आणि ची ची असे केविलवाणे ओरडे. या पिलाला आम्ही घरात उचलून घेऊन न्यावयाचं ठरवलं. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो. मी आणि माझा दुसरा जो लहान भाऊ होता, असे 2 जण होतो. की मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेवले. आम्ही लहान होतो, आम्ही तरी काय करणार? बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते करू लागलो. त्या पिलाला दाणापाणी देऊ लागलो. तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो आणि झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो. त्या पिलाला खाता येत होतं की नाही त्या आमच्या काळजीनेच, आमच्या चोचीत पाणी घातल्याने, दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना, याचा आम्ही विचारच केला नाही. या जगात नुसतं प्रेम, केवळ दया हसून भागत नाही. जीवन सुंदर आणि यशस्वी करण्यास 3 गुणांची जरूर असते. पहिली गोष्ट म्हणजे प्रेम पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती. प्रेम, ज्ञान आणि बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम तेही फुकट. प्रेमज्ञानहीन शक्ती आणि शक्तिहीन प्रेम आणि ज्ञान तीही व्यर्थच. माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावयाचा. माझं जवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही. आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करेल. एखाद्या आईचं मुलावर प्रेम आहे, परंतु त्या मुलाची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचं ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल. समजा आईजवळ प्रेम आहे, ज्ञानही आहे, परंतु ती स्वतः जर अशक्त आणि पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा आणि ज्ञानाचा फायदा मिळणार नाही. प्रेम, ज्ञान आणि शक्ती यांचा विकास जीवनात हवा. प्रेम म्हणजे हृदयाचा विकास,
ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास. शरीर, मन आणि बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी. आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो, परंतु आम्हाला ज्ञान नव्हतं. त्याच्या चोचीत पीठ, कण्या असले नाना पदार्थ भरले आणि सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे, आमच्या अडाणी प्रेमानेच ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी त्याला म्हटलं, आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार. तू बरा हो आणि आपल्या आईकडे उडून जा. आम्ही दुष्ट नाही हो. तुझ्या आईसाठी तरी नको रे बाबा मरूस. ती केविलवाणी ओरडत असेल, घिरट्या घालीत असेल. आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचं लक्षच नव्हतं. मी आईला म्हटलं, आई, हे पिल्लू बघ कसं करतंय, अगदी मान वर करीत नाही. त्याला काय खावायला देऊ? आई बाहेर आली. तिने पिलाला प्रेमळपणाने हातात घेतले आणि म्हणाली, श्याम, हे जगणार नाही हो. त्याला सुखाने मरू दे. त्याला एकसारखे हात लावू नका. त्याला वेदना होतात. फार उंचावरून पडलंय गरीब बिचारं. असं म्हणून आईने ते पिल्लू खाली कापसावर ठेवलं आणि ती घरात कामकाज करावयास निघून गेली. आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो. शेवटी चोच वाचून ते मरून पडलं, गेलं. त्याचे प्राण गेले. त्याचे आई बाप भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते. आम्हाला फार वाईट वाटलं. त्याला नीट पुरावयाचं असं आम्ही ठरवलं. आईला जाऊन विचारलं, आई, या पिल्याला मी कोठे पुरू? चांगलीशी जागा सांग. आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला सुंदर फुलं येतील. मोगऱ्याची फुलं अधिकच अजेलदार दिसतील, कारण तुम्ही त्या पिल्याला प्रेम दिलं आहे. ते प्रेम ते पिल्लू विसरणार नाही. त्या फुलात तुमच्यासाठी ते येईल आणि तुम्हाला गोड वास देईल. मी म्हटलं, त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना? सोनसाखळीस तिच्या आईनं मारून पुरलं, त्यावर डाळिंब्याचे झाड लावले, परंतु सोनसाखळी बापायला भेटायला डाळिंब्यात आली. तसंच हे पिल्लू येईल, हो ना? मग शेवंतीची फुलं किती छान दिसतील. फार सुंदर वास येईल, नाही का गाई? आई म्हणाली, जा लवकर पुरा त्याला. मेलेलं फार वेळ ठेवू नये. त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलंसं फडकं दे ना, मी आईला म्हटलं. आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती. त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला. त्या रेशमी कापडात त्या पिल्याला आम्ही घेतलं. जेथे फुलझाडं होती तेथे गेलो. शेवंती आणि मोगरे यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो. आमच्या डोळ्यात पाणी गळत होते. अश्रूंनी जमीन पवित्र होत होती. खळगी खणली, त्या खळगीत फुले घातली. त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला, परंतु त्यावर माती ढकलवे ना. लोण्याहून मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवे ना आम्हाला. शेवटी डोळे मिटून माती लोटली. मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला आणि आम्ही घरी आलो. माझघरात बाजूला बसलो आणि रडत होतो. का रे बाजूला बसलास? आईनं विचारलं. आई, मी त्या वाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटलं. आई हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, सुतक नको हो धरावयाला. मी म्हटलं, आपल्या घरातलं कोणी मेलं म्हणजे धरतो ते. आई म्हणाली, माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो, यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणं बरं. म्हणजे साथीचे रोग असतात, त्यांचे जंतू फैलावत नाहीत, म्हणून सुतक पाळीत असतात. त्या पाखराला का रोग होता? बिचारं वरून खाली पडलं आणि प्राणाला मुकलं. आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. आई, तुला कोणी सांगितलं? मी विचारलं. आई म्हणाली, मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते, ते नव्हते का बोलत? मी ऐकलं होतं आणि ते मला खरं वाटलं. जा, हातपाय धुवून ये म्हणजे झालं. वाईट नको वाटून घेऊ. तुम्ही त्याला प्रेम दिलंत, चांगलं केलं. देवही तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही कधी आजारी पडलात आणि तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील. देवाच्या लेकरास किडा, मुंगी, पशु, पक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबाप्पा आणून देत असतो. पेरलेला एक दाणा भरलेलं कणीस घेऊन येतो तो. श्याम, तुम्ही पाखरावर प्रेम केलं तसंच पुढे एकमेकांवर करा. नाहीतर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल, पण आपल्याच भावांना पाण्यात पाहाल. तसे नका हो करू. तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका.
तुमची एकच बहीण आहे, तिला कधी अंतर देऊ नका. तिला भरपूर प्रेम द्या. आई हे सांगत असता गै भरून आली होती. माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते? का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही, म्हणून तिला वाईट वाटत होते? तिच्या भावना काही असोत, परंतु ती बोलली ते सत्य होतं. मुंग्यांना साखर घालतात, परंतु माणसांच्या मुंड्या मुरगळतात. मांजरे, पोपट यावर प्रेम करतात, परंतु आपल्या भावावर, मनुष्यावर प्रेम करीत नाहीत. हे आपण पाहत नाही का? तर अशी ही 11वी रात्र भूतदया नावाची गोष्ट. सगळ्यांच्यावरतीच आपण प्रेम केलं पाहिजे. प्राणीमात्रांवरती तर करायलाच पाहिजे, पण आपले बहीण भाऊ आहेत, ते आपले नातेवाईक आहेत, त्यांच्यावरती तर फार प्रेम केलं पाहिजे. चूक भूल द्यावी घ्यावी असं म्हणतात. त्यांचे हे काही चुका होत असतील त्यांच्याकडनं तर समजावून सांगावं, चुका पोटात घालाव्यात. हीच खरी आपली प्रवृत्ती असावी. असो, आता उद्या आपण पुढच्या रात्रीच्या गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.